आई शक्ती फाउंडेशनच्या वतीने सोलापूर शहरातील 2000 अनाथ आणि गरजू विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। आई शक्ती फाउंडेशनच्या वतीने सोलापूर शहरातील आई वडील दोघेही नसलेल्या तसेच आई किंवा वडील नसलेल्या सुमारे 2000 विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। वॉलचंद महाविद्यालयाजवळील लोटस सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रारंभी व्याहाती होम करण्यात आला। निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले। यावेळी डॉक्टर अंबिका यावलकर, डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, नगरसेवक सत्यनारायण गुर्रम, आई शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मोहन डांगरे व अध्यक्षा सृष्टी डांगरे उपस्थित होत्या। व्यापार करतात, उद्योग करतात, मोठी होतात, परंतु स्वतः मोठी होतात, स्वतः पैसे कमवतात, स्वतःच फॅमिली होतात, स्वतःच लाईफ जगतात चांगलं। परंतु समाजात अजूनही अशी काही लोक आहेत की आपल्याबरोबर समाजाचं भलं व्हावं, समाजातील प्रत्येक व्यक्तीला चांगली वस्तू, चांगले शिक्षण, चांगलं राहणीमान, चांगलं खाणं मिळावं यासाठी एक सामाजिक बांधिलकीतून जे जगतात अशा व्यक्तींना खरंच मानाचा अभिमान आहे। तर आमचं आजच्या कार्यक्रमाला खूप छान वाटलं की आपल्या सोलापूरमध्ये सुद्धा अशी NGO आहे, आपण काम करताय। तर आम्हालाही आवडेल की आपल्याला सहकार्य करायला। आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये आम्ही नक्कीच आपल्याला मदत करू। बाकीचे NGO आपल्याला कोणाकडून घेऊ। यावेळी तेजश्री लक्षट्टी, लता गुंडला, तेजस्विनी मरीगुड्डी, सुनीता नीलम, रोहिणी भन्सुरे, मीनल पिसे, हेमा मुदगुंडी, प्रीती कुर्लेकर, लक्ष्मी कुर्लेकर, वासंती वाडी, प्रीती मलपेद्दी, मयुरिका चाटला, अलकनंदा बेद, ऐश्वर्या करंजकर, सूर्यकांत जिंदम, अविनाश शंकू, लक्ष्मीकांत एल्दी, व्यंकटेश बंडा व उमेश चिट्ट्याल आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सृष्टी डांगरे यांनी केले। उज्ज्वला शिरूर यांनी सूत्रसंचालन तर मीनल पिसे यांनी आभार मानले।